कारण आपल्याला हे लेक्चर रेकॉर्डिंग पण करावं लागतं, कारण आय हॅव टू सेंड यू दिस लेक्चर अगेन आफ्टर रेंडरिंग. रेंडरिंग म्हणजे त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा एक वन अकॅडमी म्हणून किंवा त्याच्यामध्ये असं एक छोटंसं टॉपिकचं नाव काय हे सगळं तुम्हाला पाठवत असतं. आजचा जरा कॉम्प्युटर हा वेगळा आहे, सो थोडंफार आहे ट्रान्समिशन छानच आहे, काही प्रॉब्लेम नाही. 1-2 मिनिट आपण ह्याला सगळं व्यवस्थित करूया. आज एक छोटंसं मला काम होतं मित्रांनो, त्याच्यामुळे थोडं मला वेळ लागला. आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की मी तुम्हाला लाईव्ह शिकवतो, रेकॉर्डेड आपण लेक्चर लावत नाही. हो, कधी समजा मला खरोखरच काम असेल किंवा काही अडचणी येतात, त्यावेळी मग आपण काय करतो, रेकॉर्डेड लेक्चर वगैरे सांगतो आणि तुम्हाला इंटिमेट पण करतो मी व्हॉट्सअपवरती जे विद्यार्थी आहेत त्यांना. अच्छा, काल काही विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले की सर तुम्ही फळ्यावरती जेव्हा शिकवता त्यावेळी आम्हाला वर्गात बसल्यासारखं वाटतं. काही विद्यार्थ्यांना आवडलं खूप. सर म्हटले टेक्नॉलॉजिकली छान वाटतं आणि तुम्ही जे शिकवता बोर्डवरती ते छान दिसतं आणि लिहून पण घेता येतं. काही हरकत नाही, दोन्ही पण सूचना मला मान्य आहेत किंवा मला आवडल्यात त्या सूचना, आणि आपण त्या पद्धतीनं काय करता येईल हे आपण आता नक्कीच बघूया. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कालचे जे आपण ट्रिग्नॉमेट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत, आता आपला हा इथून ट्रिग्नॉमेट्री आता या हप्त्यामधली संपणार. आता पुढच्या गुरुवारी फक्त आपण ट्रिग्नॉमेट्री करणार, लक्षात ठेवा. मग त्यावेळी जेव्हा आपण ट्रिग्नॉमेट्री करू त्यावेळी तुम्हाला आतापर्यंत जे शिकवलं ते परफेक्ट पाहिजे. मला कुठल्याही पद्धतीची कारणं आवडत नाहीत. नो एक्सक्युजेस. एक्सक्युजेस करणं आणि एखाद्याला ब्लेम करणं हे दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. ओके, so let us start our study today with examples of trigonometry. तर मी सगळे एक्झाम्पल्स आज सेशन्स आहे. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, तुमचं काम आहे 11:30 वाजता टीव्ही जवळ येऊन बसणं. what I'm telling you, I'm trying to tell you, तुमचं काम आहे 11:30 वाजता टीव्ही जवळ येऊन बसणं. जर लेक्चर नसेल, काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला मी व्हॉट्सअपवरनं तरी कळवतो. आणि शिवाय अविनाश सर, दिग्विजय सर जे सांगलीमधून तुम्हाला सांगतात किंवा तुम्हाला सूचना देतात, ते तुम्हाला स्क्रोलिंग टीव्ही वरती टाकतात. जर लेक्चर असणार आहे, नसेल तर तुम्हाला इंटिमेट केलं जाईल कधीही. तुमचं काम आहे 11:30 वाजता टीव्ही जवळ येऊन बसायचं. बरोबर की नाही? मी तुम्हाला पहिलाच सांगितलंय, आपली शाळा आहे ही काय, वी डू नॉट हॅव दिस ॲज अ क्लासरूम, सॉरी लाईक न्यूज रूम, जिथं आपल्याला अगदी म्हणजे किंवा एखाद्या सिनेमाचा स्टुडिओ वगैरे काही नाहीये जिथं असं मला असंच एकदम ह्याच्यासारखं बसलं पाहिजे. नो, इट इज अ सिंपल शाळा आहे ही. मध्ये एखाद्या वेळेस मला जावं लागणार, मी जाणार, तोपर्यंत तुम्हाला एखादं सम देणार. ठीक आहे की नाही? तर 11:30 वाजता टीव्ही समोर येऊन बसणं हे तुमचं काम आहे. आता उद्यापासून मी काय करणार आहे तुम्हाला सांगतो, म्हणजे नेक्स्ट लेक्चर पासून I will give you certain exercise in the beginning of the class. बरोबर 11:30 वाजता तुम्हाला मी आता I will give you some examples or exercise. कशा पद्धतीचे, आता मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आपण शिकलो, त्याच्यामध्ये डायग्राम आहे. तर एक छोटीशी 40 पेनी किंवा 100 पानी अशी बुक करा, ओनली फॉर डायग्राम अँड रिॲक्शन्स. त्या बुक मधला मी एक्सरसाइज तुम्हाला इथं जो देणार, त्या बुक मध्ये डायग्राम्स आणि त्या रिॲक्शन्स करायच्या, आणि नंतर प्रश्नोत्तर देईन, त्याच्यासाठी एक वेगळी बुक करा. तुम्हाला मी माझ्याकडचे सगळे प्रश्नोत्तर पाठवून देईन, त्याला मॅच करा, स्वतः मेहनत घ्या. तर सोमवारपासून तुमच्याजवळ डायग्राम साठी वेगळी बुक असणं गरजेचं आहे. ओके,
So now we will start trigonometry चे problems. So let us go for that. आजचा दिवस याच्यावरती आपण we can start our कारण मला ते फळ्यावरती शिकवल्याशिवाय मला पण समाधान होत नाही मित्रांनो. ठीक आहे. So let us write down entire examples numerical first, and then we will start solving one by one. CBSE च्या विद्यार्थ्यांचे पण मेसेजेस यायला सुरू झाले. काही काही पालकांचे पण आहेत, काही काही टीचर्सचे पण आहेत. So let us see. मला आश्चर्य वाटतं, म्हणजे मला पण आश्चर्य असं नाही, what you can say, it's a good feeling that काही काही टीचर्स पण आहेत, they also interestingly they are taking part, they are supporting me, they are assisting me. Very good, very 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 good sign. So solved example झालेले आहेत. We have done enough of it. आणि काही आहेत का पाहतो, एक मिनिट, then we will go for next. Okay. आता आपण वन बाय वन सगळे एक्झाम्पल्स पहिला लिहून घेऊया आणि तुम्ही पण लिहून घ्या. कोसेक थीटा इज इक्वल टू, श्रुती मला जरा पेज नंबर 130 जरा चांगला फोटो काढून पाठव बळा. पेज नंबर 130. हा, cos थीटा इज इक्वल टू √3/2 आहे ते. ओके फाईन, काय हरकत नाही. cos थीटा नाही, हरकत नाही श्रुती, नको पाठव. cos थीटा इज इक्वल टू √3/2. Find the value of सगळे सम्स पहिल्यांदा मी लिहून घेतोय, म्हणजे मला मोबाईल बाजूला ठेवायचं. बरं, 1 मायनस सेक थीटा, 1 मायनस सेक थीटा अपॉन 1 प्लस कोसेक थीटा, 1 मायनस सेक थीटा अपॉन 1 प्लस कोसेक थीटा. ओके, हा एक पहिला आपला एक्झाम्पल आहे, आपल्याला सॉल्व करायचा आहे. दुसरा, show that sec x plus tan x आता हे काय मला माहित नाही, मी सुरुवातीला करून ठेवत नाही, तुमच्या समोरच जे काय ते सॉल्व करणार. अंडर रूट 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. आपण सगळे पहिल्यांदा लिहून घेऊया आणि साधारणतः त्याच्यावरती कशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे त्याचा पहिल्यांदा आपण डिस्कस करूया. 3 त्याच्यानंतर ठीक आहे, we will resolve first these two and then we will go for next lectures, next sums. सगळ्यात पहिल्यांदा हे असंच ठेवतोय का तुम्हाला सांगतोय, कारण हे सगळे शीट्स मी तुम्हाला पाठवणार आहे सॉल्व केलेले, म्हणून मी हे सगळे सम एके ठिकाणी लिहितोय आणि नेक्स्ट शीट वरती मी सॉल्व करतोय.
तर पहिला होता काय आपला प्रश्न, कॉस थिटा इज इक्वल टू √3/2 find the value of 1 minus sec theta 1 minus sec theta 1 plus cosec 1 minus sec theta 1 plus. आता हे पटपट पटपट तुम्हाला करायचं आहे, बिकॉज आय विल जस्ट गिव्ह यू हिंट हाऊ टू सॉल्व दिस अँड यू विल डू इट. आता कॉस थिटाची व्हॅल्यू √3/2 आहे. आपल्याला काय काय पाहिजे, आता सेक थिटा पाहिजे आणि कोसेक थिटा पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा कोसेक थिटा काढायसाठी आता पहा, कोसेक थिटा म्हणजे काय, 1/, म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा साइन थिटा काढायला पाहिजे, बरोबर. सेक थिटा म्हणजे काय, 1/cos थिटा. तुमच्याकडे कॉस थिटाची व्हॅल्यू आहे, म्हणून सरळ सरळ तुम्ही सेक थिटाची व्हॅल्यू इथं 2/√3 लिहून टाका. इट्स अ रेसिप्रोकल. ते पण दाखवीन कसं तुम्हाला. आता कोसेक थिटासाठी तुम्हाला साइन थिटाची आवश्यकता आहे. सो फर्स्ट सॉल्व इट फॉर साइन थिटा. सो व्हॉट वी नो अबाउट दिस, पद्धत आहे ती वापरा. आपण 2 मेथड काल शिकले, तर पहिली मेथड वापरू आपण, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. So cos theta ची value √3/2, put it here, plus sin square theta is equal to 1. So sin square theta, वेदाश्री आता इथं चुकू नकोस, स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस √3 चा, मी तुम्हाला स्प्लिट करून दाखवतोय सगळ्या गोष्टी. साक्षी तुझ्यासाठी आहे बेटा, एक मिनिट. हा बोल ना बेटा. बर बर सांगतो मी त्यांना फोन करून. ओके. हा माझा मोबाईल त्याचा जीव जात आला आता. डिस्प्ले खराब आहे बाळांनो इथं आता तो, कारण का माहितीये का तुम्हाला डिस्प्ले खराब आहे सांगू. डिस्प्ले खराब याच्यासाठी झालाय की त्याच्यावरती सारखं सारखं ते सॅनिटायझर लावायला लागतो. बाहेर गेलो सॅनिटायझर लावा, बाहेरून आलं सॅनिटायझर, कारण काय करायचं, यू हॅव टू टेक केअर. मग आता ते सॅनिटायझर जाऊन जाऊन कसं झालंय पाहते, आतमध्ये सगळं असं ब्ल्यू स्क्रीन संपत आली त्याची. मग त्यातनं पण थोडा प्रयत्न चालू असतो. अरे बोला. हा बर 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 ठीक आहे बेटा. ओके ओके, जिथे कोसेक थिटा लिहिले तेच ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एक मिनिट हा, काहीतरी आवाजाचा प्रॉब्लेम येतोय, तो आपण पहिला सॉल्व्ह करूया. प्रैक्टिस करते हो तो नए रिजल्ट करोगे, ये लगता है कि कॉम्पिटिशन ये पूरी कर सके. एक मिनिट बाळांनो, आवाज सॉल्व्ह करूया तुमचा.
आता बहुतेक आवाज गेला असेल तुमच्याकडे येणार. राईट साईडला लिहिलेलं तुम्हाला कळत नाही ना ते कोसेक थिटा वगैरे लिहिलेलं. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आपण, आपल्याला कोसेक थिटा पाहिजे आणि कोसेक थिटा कसा येतो, साइन थिटा माहित असेल तर कोसेक थिटा येणार, बरोबर आहे की नाही. सो लेट अस फाइंड आउट फर्स्ट साइन थिटा. वेदाश्री लक्ष दे, इथं तुझं चुकलं होतं बघ काल. सो 1 चुकलं होतं म्हणजे तुला अडचण होती. √3 चा स्क्वेअर 3, 2 चा स्क्वेअर 4, बरोबर की नाही. तुम्हाला हे पण माहित पाहिजे √3 इंटू √3 म्हणजेच √3 स्क्वेअर. इथं पण मुलं चुका करतात आणि जेव्हा 2 √3 एकत्र येतात आणि त्यांचा मल्टिप्लिकेशन असतो कुठल्याही 2 रूटच्या व्हॅल्यू, तर त्याचा वर्ग असा निघतो. याचाच अर्थ असा आहे √9. लक्षात ठेवा. आता आपल्याला इथं काय मिळालं 4. सो एलसीएम नाव ह्याच्या खाली 1 आहे, तर 4 इंटू 4. मला विद्यार्थ्यांना तुम्ही फोन करताय की नाही, मला मेसेज पाठवा. 3 ह्याच्या खाली 4 आहे म्हणजे आपल्याला इथं काय एलसीएम करायची, इथं आपण केला एलसीएम, बरोबर. एक मिनिट. 1 इंटू 4 अपॉन 4. वर आणि खाली 4 न मल्टिप्लाय केलं वरती आणि 4 न खाली डिवाइड केलं, बरोबर केलं. सो हियर वी गेट 4 अपॉन 4 मायनस 3 अपॉन 4. आता काय आहे, खाली बेसेस दोन्ही सेम आहेत. when there is a same base you can subtract or add the numerators. So 1 upon 4. So what is that value you got? Sin square theta ची व्हॅल्यू आहे ही. सर तुम्ही काल चूक केलेली होती, तुम्ही इथं sin square theta. सानिका वेल डन, छान. सानिकाचं लक्ष होतं काल. सर सांगतात म्हणून ब्लाइंडली लक्षात ठेवायचं नाही. सर पण काही काही वेळा करताना चुकतात. चुकायचं कारण म्हणजे नजर चूक असते, विसरून जातात लिहिताना वगैरे, बरोबर की नाही. आता कसं होतं काय काय वेळा अशा फोन येतात मध्ये मध्ये मध्ये. काल एका विद्यार्थ्याचा भरपूर सारखा फोन येत होता. नंतर एका विद्यार्थ्याने सांगितलं मी गरीब आहे सर, माझ्या घरी टीव्ही छोटा आहे, मला नाही आवडलं ते. मग तुम्ही मी डिस्टर्ब होतो आणि मग ते कुठेतरी काहीतरी असं मग चुका होतात. सो avoid calling me when I'm teaching you, okay, and when after classes you can call me anytime. बच्चा लोग I am available for you. सॅटरडे आता मी तुम्हाला सांगणार आहे, आपण झूम वरती सगळे भेटायचे. मला तुम्हाला पाहायचंय, आपण सगळे भेटूया आणि एक दिवस अंताक्षरी पण करायची. छान सांगितलंय मी, मला आलेत मेसेज अंताक्षरी करायचे. आणि झाडं लावायचं बंद करायचं नाही. जोपर्यंत प्रत्येक जण झाडं लावत नाही ना तोपर्यंत मला फोटो तुम्ही म्हणजे तोपर्यंत असं काही नाही, थांबायचं नाही. ऑगस्ट पर्यंत पाऊस आहे. आता जर जुलै पर्यंत झाडं लावली तर ऑगस्ट मध्ये सप्टेंबर पर्यंत त्याला पाऊस मिळेल, म्हणजे पाणी घालायची आवश्यकता पडणार नाही. नंतर उन्हाळ्यात घालायला लागेल. लावा झाडं आणि मला फोटो पाठवायचा. आणि मी 1 वर्षापूर्वी लावलंय, 6 महिन्यापूर्वी लावलंय ते मला नको आहे. फ्रेश झाड लावा सर सांगतात म्हणून. मी तुम्हाला काही सांगत नाही दुसरं. एखाद्याला तुम्ही एक भाकरी द्याल, 2 वेळचं जेवण द्याल, वर्षभर जेवण द्याल, पण तुम्ही आयुष्यभर लोकांना, कितीतरी येणाऱ्या पिढ्यांना तुम्ही ऑक्सिजन द्याल आणि तुम्ही त्याचं कारण असाल. लक्षात ठेवा. लावा झाड. मी कित्येक झाडं लावली, बदामाची, चिंचेची, पिंपळाची, चिंच नाही, नीम, कडुलिंब, त्याच्यानंतर वडाची लावली आहेत. मी तुम्हाला पाठवेन फोटो आणि तुम्हाला एक दिवस आपण करू असं सेशन. प्रोबॅबली एनी सॅटरडे वी विल डू इट. ओके, मला जसा वेळ मिळेल तसं आपण करूया आणि मी तुम्हाला दाखवेन मी काय काय करतो ते. ठीक आहे. आणि रविवारी संध्याकाळी 7 वाजता श्रुती आणि श्रावणी, विराज असेल तर विराज, साक्षी, सगळ्यांनी तुम्ही झूम डाउनलोड करून ठेवा. मी काही विद्यार्थ्यांना एक मोठा कार्यक्रम आहे 7 वाजता. मी ज्या रोटरी क्लबचा प्रेसिडेंट होणार आहे, तर माझं प्रेसिडेंट बनण्यासाठी कार्यक्रम असतो. जसा एखादा चेअरमन वगैरे होतात कुठल्या बँकेचे वगैरे, त्यांचा सत्कार समारंभ किंवा त्यांना एक सेरेमनी असतो की त्यांना पदभार सांभाळणे, पदग्रहण सोहळा म्हणतात ना, त्या टाईपचा तो एक असतो. आणि मोठमोठे डॉक्टर्स, मोठमोठे लोक, मोठमोठे म्हणजे पैशाचा प्रश्न नाही आहेत ते लोक तसे त्या पद्धतीचे, पण एक्सपिरियन्स, नॉलेज,
असे मोठे लोक असतात. तर आय वुड सजेस्ट फ्यू ऑफ माय स्टुडंट्स शुड जॉईन मी इन दॅट. तर कोण कोण येतं मला सांगा आणि मला व्हॉट्सअप करा. ठीक आहे. जास्त लोकांना मी देऊ शकणार नाही, पण मी नक्की ट्राय करेन टीव्ही वरती किंवा युट्यूबच्या माध्यमातून ते लाईव्ह करेन आणि तुम्हाला लिंक पाठवेन, तुम्ही पहा. ओके, चलो. सो वी गॉट साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/4. सानिका बघ आता माझं बरोबर येतंय की नाही. स्क्वेअरिंग टेक, सॉरी 1 सेकंड, मी तुम्हाला स्टेप पण सांगतो. टेकिंग, ही लिहायची स्टेप, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड्स. अविनाश सर, स्टुडिओ मधून तुमचा आवाज जातोय, जरा बंद करा, बघा जरा काय आहे ते. आता स्क्वेअर रूट जेव्हा तुम्ही सगळीकडे घेता काय करणार, यू शुड डू लाईक दिस. 1 चा वेगळा घ्या, 4 चा वेगळा घ्या, कारण भागाकार आहे, किंवा 1/4 असंही लिहा, एकच आहे. 1 चा स्क्वेअर रूट 1, 4 चा स्क्वेअर रूट 2, साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर रूट साइन स्क्वेअर थिटा. झालं, साइन थिटाची व्हॅल्यू मिळाली. मग आता साइन थिटाची व्हॅल्यू मिळाली की तुम्हाला कोसेक थिटाची व्हॅल्यू मिळणार पुढे. मग आता एवढं मी रफ करू का हे एवढा पोर्शन? म्हणजे इथंच करू शकत नाही. ठीक आहे, चला तुम्हाला पाठवू शकतो मी. साइन थिटाची व्हॅल्यू 1/2 मिळाली. मग आता कोसेक थिटाची व्हॅल्यू. सो कोसेक थिटा cosec theta is equal to 1/sin theta. कोण आहे? सांगली स्टुडंट, एक मिनिट. हा, हॅलो. हा, येस, बोला बोला लवकर. काय व्हिडिओ चालू आहे बेटा? चालू आहे व्हिडिओ, सगळे पाहतायत. कुठलं गाव तुमचं? मिरजेत दिसतंय आता. हो. अच्छा, व्हॉट्सअप वरती, झूम वरती. झूम आहे का तुझ्याकडे? हा, मी पाठवतो तुला, थांबत. का तुझ्याकडे टीव्ही नाही आहे? अच्छा, मग तू मला पहिला सांगा. आजचा दिवस राहू दे, तुला उद्यापासून पाठवतो बेटा, नक्की पाठवतो. ओके, आणि तुला आजचा तुला व्हिडिओ पाठवतो. हा, आजचा व्हिडिओ पाठवतो आणि उद्यापासून तुला मी झूम वरती घेतो. हा, ठीक आहे बेटा, ठीक आहे. ओके. सो 1/sin थिटा. तो 1/sin थिटाची व्हॅल्यू काय होती? आपण मगाशी साइन थिटाची व्हॅल्यू काय काढली ती इथं घाला, 1/2. मग कोसेक थिटाची व्हॅल्यू तुमचं झालं पण असेल आतापर्यंत. पट 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 करा. आता कोसेक थिटाची व्हॅल्यू मिळाली, बरोबर. आता करायचं आहे काय आपल्याला? वी हॅव टू फाइंड आउट धिस 1 - सेक थिटा आणि 1 + कोसेक थिटा. साइन कोसेक सेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला 1+ इथं काढलेली आहे आपण. 1/cos थिटाच्या वरून 2/√3. So start putting those values. So let us find the value. 1 - sec theta आणि 1 + cosec theta. 1 - sec theta ची व्हॅल्यू 2/√3 आणि 1 + cosec theta ची व्हॅल्यू 1 + cosec theta is 2. नाव याचा एलसीएम तुम्हाला काढला पाहिजे वेदाश्री, एलसीएम काढला पाहिजे. सो 1 × √3/√3 वरती आणि खाली एकाच नंबरनं मल्टिप्लाय करा, त्या नंबरनं जो तुम्हाला याच्या खाली आणायचा आहे. कशाच्या खाली? याच्या खाली.
ठीक आहे. नाव -2 ह्याला काही करायची आवश्यकता नाही, कारण ह्याच्याकडे √3 आहे आणि खाली काय येणार 1 + 2 = 3. नाव √3 अपॉन √3 -2 √3. आता दोन्हीकडे √3 खाली आहे आणि इथं काय आहे खाली 3 आहे. सो सिंपल वी कॅन subtract the numerators because denominators are equalized. So √3 - 2 upon 3 √3 हे त्याचं उत्तर आहे. आता इथून पुढे काय सर, इथून पुढे काय करायचं? तुम्हाला रॅशनलायझेशन शिकवलं की नाही मला माहित नाहीये, but I will see what is that solution given in your book and I'll get back to you. मला वाटतं तुम्हाला रॅशनलायझेशन शिकवलेलं असणार आहे. अक्षय, मला फोन करू नको बेटा तू, तुला मी नंतर व्हिडिओ पाठवतो. एक मिनिट हा. एक मिनिट. बहुतेक रॅशनलायझेशनच तुम्हाला केलेलं असणार आहे त्यांनी, बट वी विल सी. नाही केले याचा अर्थ तुम्हाला त्यांनी व्हॅल्यूज पुढच्या एक मिनिट हो नाही केलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला ती 1 - sec θ = 1 + cosec θ एवढीच व्हॅल्यू तुम्हाला काढायची. म्हणजे त्यांनी जे तुम्हाला विचारलेलं होतं की 1 - sec θ अपॉन 1 + cosec θ याची व्हॅल्यू काढा म्हणून सांगितलेलं होतं. तेवढीच व्हॅल्यू हीच व्हॅल्यू त्याची लिहा. बिकॉज यू डू नॉट नीड टू डू एनिथिंग फर्दर. का? तुमच्या पुस्तकात ते नाही आहे. कारण √3 - 2 किंवा काय काय वेळा असं सांगतात, पण ते रॅशनलाइज करा म्हणून, आणि रॅशनलायझेशन म्हणून एक प्रोसेस पण आहे. आय डू नॉट नो वेदर इट हॅज हॅपन इन द लास्ट नंबर सिस्टम मध्ये वगैरे असण्याची शक्यता आहे. लेट अस सी. इफ सर्ड मध्ये आहे, सर्ड मध्ये आहे. येस, यू हॅव सर्ड्स, त्याच्यामध्ये ते आहे. चला नेक्स्ट. आज एक टाईप सांगतोय, तोच टाईप फक्त, आणि ही सगळी गणितं जी आता करून देतोय ही गणितं तुम्ही शनिवार रविवार सगळ्यांनी 2 वेळा करा आणि मग सोमवार बुधवार येणाऱ्या दिवशी आपण दुसरा अभ्यास चालू करूया. ठीक आहे. पुढे शो दॅट नेक्स्ट सम. शो दॅट sec x plus tan x sec x plus tan x is equal to 1 upon cos x plus sorry 1 plus sin x वन प्लस sin x अपॉन 1 minus sin x. एक मिनिट, हा विद्यार्थी का फोन करते पाहतो. 10 वेळा कॉल आला. अरे बेटा, व्हिडिओ कॉल करून फायदा नाहीये. तुला मी नंतर कॉल करेन आणि तुला मी नंतर झूमची लिंक पाठवेन, त्याच्यावरती तू कनेक्ट व्हायचं.
आजचा दिवस तुला थांबावं लागेल. ओके, आता पुढे. सो अभी यहाँ पे क्या है, sec x plus tan x is equal to अंडर रूट ऑफ 1 plus sin x अपॉन 1 minus sin x. हा हे सॉल्व करायचं आहे. मतलब you have to prove this is equal to this. How you can do this? Either you take LHS or SH. अरे आता ह्याला म्हणतात LHS आणि याला म्हणतात RHS. एक मिनिट, मला नंबर एक ब्लॉक करावा लागेल. एक मिनिट, कारण त्याला आता ते मला फार हे होणार, अभ्यास मुश्किल होणार. ब्लॉक नंबर. ओके, त्याला आता थोड्या वेळ ब्लॉक करून ठेवतो, नंतर अनब्लॉक करतो, नाहीतर मग ते मी सम्स बघू शकत नाही. एक मिनिट बाळा. सॉरी, व्हेरी सॉरी. असं होतं काही काही वेळा. तो विद्यार्थी मला फोन करतो, त्याला जरा काम करतो पहिले, थांबा. काय करायचं, त्याला शिकायचं आहे, चांगली गोष्ट आहे, पण आता ते एकदमच असं तो माहीत नसल्यासारखं करतोय. एक मिनिट. ओके, सो लेट अस स्टार्ट. सॉरी, नाव त्याला मी टेम्पररी थोडंसं ब्लॉक करून ठेवलंय नंबरला त्या. चला, वी विल टेक LHS इज इक्वल टू sec x प्लस tan x. अक्षय, तुला मी 2 मिनिटं, तुला मी सांगितलं ना बाळा, आता फोन एवढं करू नकोस. तुला मी आता तुझा नंबर ब्लॉक केला टेम्पररी. तुला मी नंतर पाठवेन आणि उद्यापासून पाठवेन आणि आज तुला व्हिडिओ पाठवून देईन. ओके, आणि असं केलास तर बाळा मी तुला घेऊ शकणार नाही. आता sec x प्लस tan x आपण हे LHS घेतले. आता sec x म्हणजे काय बाळांनो, 1 अपॉन cos x, आणि tan x म्हणजे काय, sin x अपॉन cos x. बरोबर ना? आता ह्याचा LCM काढायची आवश्यकताच नाहीये, दोन्हीकडे cos x आहे. सो राईट डाऊन cos x, वरती काय येणार, 1 प्लस sin x. बरोबर. आता आपल्याला ह्या फॉर्म मध्ये आणायचं आहे, म्हणजे sec x प्लस tan x इज इक्वल टू अंडर रूट 1 प्लस sin x अपॉन 1 मायनस sin x. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. नाव आता कसं, आता पुढे काय करणार, व्हेरी सिंपल. जस्ट गो फॉर वरती आणि खाली. तुम्ही काय करू शकता बघा, आता थोडंसं डोकं लावा. 1 प्लस sin x वरती आहे, खाली काय आहे, cos x आहे. मग खाली 1 मायनस sin x कसं आणता येणार? इझी आहे, विचार करा. फक्त थोडा दोन्हीकडे पहा. त्या स्क्वेअर रूट, आता वरती तर 1 प्लस sin x आहे, यू हॅव 1 प्लस sin x हिअर. हाऊ यू कॅन ब्रिंग हिअर. आता मी तुम्हाला कशा पद्धतीने विचार करायचा हे सांगणार, काय काय विचारसरणी. कारण काय होतं माहितीये काय, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण सॉल्व्ह करत जातो. हा पुस्तकात दिलेला आहे, सरांनी शिकवलेला आहे, पट 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 त्या स्टेप्स करतो, पण विचार काय केला पाहिजे. आता बघा, तुम्हाला खाली 1 मायनस sin x आणायचं आहे.
तुम्हाला हे माहिती आहे काय, कॉस स्क्वेअर मायनस एक्स इज इक्वल टू कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर एक्स, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आहे. आपल्याकडे ज्या ज्या आयडेंटिटी आहेत त्याचा पटकन विचार करायचा. काय आहे, 1 आहे. मग समजा आता इथं कॉस एक्स आहे, कॉस एक्स आहे. मग मी काय बघा, मला माहित नाही काय सॉल्व्ह करायचंय ते, मी मोबाईल पण तुमचा इथे ठेवतो, बंदच आहे कारण काय दिसते काय दिसत पण नाही. तर म्हणा सर बघून सांगतात, विचार करा फक्त, मी फक्त स्टेप्स लावणार, मी काही करणार नाही, फक्त स्टेप्स लावणार आणि त्यात बसतंय का बघणार. नाही जर बसत असेल तर दुसऱ्या गोष्टीने विचार करणार आणि तो तुम्ही शिका. आता कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1, cos square x is equal to 1 minus sin square x. I took it this side. मी या साईडला घेतलं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिकचे सगळे रेशोज आणि आयडेंटिटीज आता जे दिलेत, काल तुम्हाला सांगितले होतं की राईट साईडला एका पेपरमध्ये लिहून ठेवा, ते लिहायला पाहिजे, तो पेपर बाजूला ठेवायला पाहिजे, त्याला 2-3 वेळा सारखं रिपीट केलं पाहिजे, म्हणजे डोक्यात बसणार. आता मी कशा पद्धतीने ह्याच्या मागे विचार कसा करतो ते पहा. विचार सॉल्व्ह कसं करतो ते पाहू नका, विचार काय करतो ते पहा आणि ती विचारसरणी अंमलात आणा. दॅट इज हाऊ यू शुड लर्न. सरांनी असं केलं नाही, विचार करा. काय आता ह्याच्यामध्ये विचार काय केला मी, 1 प्लस साइन एक्स आहे, मी याला जर स्क्वेअर रूट केलं बरोबर तर विषय संपला. तो कसा तरी मला आणावा लागेल, हा एक विचार केला पाहिजे. वी विल सी व्हॉट टू डू. सिंपल, तुम्ही एका साइडला आता हे 1 प्लस, आता तुम्ही सॉल्व्ह करताना 1-2 मिनिटं मी परत जरा लिहितो, हे कशा पद्धतीने करायचं तुम्हाला सांगतो. एक मिनिट. सॉल्व्ह करायला काय पटकन एका मिनिटात असे आपण 50 पट सॉल्व्ह करत जाऊ, पण विचार करा. ऑलवेज यू थिंक अबाउट इट. टेक LHS, sec x प्लस tan x. आणि कसा विचार करायचा ते सांगतो तुम्हाला. sec x काय आहे, 1 cos x. तुम्ही लिहू नका, तुम्ही फक्त बघा, लक्ष द्या आणि नंतर लिहा sin x cos x. सो LCM cos x 1 plus sin x. Now what is the identity we know? We know sin square theta म्हणजे sin square x plus cos square x is equal to 1. sin square x plus cos square x is equal to 1 म्हटलं काय, sin square theta plus cos square theta is equal to 1 म्हटलं काय, sin square a plus cos square a is equal to 1 म्हटलं काय, sin square b plus cos square b. x च्या ठिकाणी थिटाच्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी सेम असलं पाहिजे. इट इज 1. इट इज 1. तुम्ही 45 अँगल घालून बघा, sin square 45 cos square 45, बघा काय येते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आता साइन ऑफ 90 काय आहे तुम्हाला सांगितलेलं, बघा नाही बघणार तुम्ही, करा ते. कॉस ऑफ 90, सॉरी, साइन ऑफ 90 ऍक्च्युली 1, तुमच्याकडे नसेल त्याच्यामध्ये पण काय हरकत नाही. कॉस ऑफ 90 0. मग आता घाला बघू इथं, साइन एक्स चे अँगल समजा 90 व्हॅल्यू आहे, दोन्हीकडे 90 घातलं ना मी, कॉस आणि 90, म्हणून साइन ऑफ 90 स्क्वेअर प्लस कॉस ऑफ 90 स्क्वेअर इज इक्वल टू 1. मग साइन ऑफ 91 इज 1 स्क्वेअर, कॉस ऑफ 90 0 इज इक्वल टू 1. 1 इज इक्वल टू 1 आलं. पण एक्सच्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी एकच व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे ही आयडेंटिटी साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 ही फुलफिल होणार. कळलं. आणि त्या व्हॅल्यूज घालताना कुठलाही अँगल घाला, कुठलाही अँगल घाला. आता आपल्याला 30, 40, 30, 45, 60, 90 माहित आहे, ते घालून पहा येतं की नाही. बरोबर यायलाच पाहिजे, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी येते. ओके, सो आय एम रबिंग दिस ऑफ. नाहीतर सर ते साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे, मग तुम्ही तर साइन स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स का म्हणताय. एकच गोष्ट आहे बाळांनो, थिटाच्या ठिकाणी एक्स लिहिलेला आहे फक्त, पण दोन्ही साइन स्क्वेअर एक्स म्हणजे इकडे पण कॉस स्क्वेअर एक्सच हवा. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर वाय इज इक्वल टू 1 नाही, प्रोव्हाइडेड एक्स अँड वाय शुड बी 1 सेम. नाउ नेक्स्ट,
तो साइन स्क्वेअर एक्स आपल्याला काढायचा आहे कॉस एक्स ची व्हॅल्यू. सो कॉस स्क्वेअर एक्स, कारण आपल्याला काय आणायचं आहे, खाली 1 मायनस साइन एक्स आणायचं आहे, म्हणून आपण हे करतोय. आता कसं आणलं सरांनी 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, साइन एक्स खाली ते पहा. मी इकडे लिहितो जरा, नाहीतर म्हणाल इज इक्वल टूच्या खाली इज इक्वल टू सर असतं तुमचं, आता का नाही. आता पहा कॉस स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू ही आहे कॉस एक्स टेकिंग स्क्वेअर रूट बोथ द साइड, आपण शिकलेलो आहोत 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. बरोबर आहे. काय आली हो कॉस एक्स ची व्हॅल्यू? बघा हा, मी करत चाललोय, मला अजून माझं स्वतःच बरोबर येणार की नाही मला माहित नाही मित्रांनो, पण येणार का? मी नियम वापरतोय ट्रिग्नोमेट्रीचे. मी आतापर्यंत कॉस एक्स ची व्हॅल्यू काढली, चुकीची आहे का? नाही आहे, कारण मी नियम वापरलाय. लक्षात घ्या काय करतोय मी. ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी होती, त्याच्यावरनं मी कॉस एक्स ची व्हॅल्यू अशी काढली जी मला खाली हवी आहे. बघूया तरी येते की नाही, आणि तोच माझ्याकडे फॉर्म्युला आहे सध्या. दुसरा फॉर्म्युला फिट लवकर बसणारा कॉस एक्स साइन एक्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा फॉर्म्युला मला वापरता येतो, ही विचारसरणी. मग आता कॉस एक्स इज इक्वल टू काढलं, आता बघूया घालून काय होतंय. 1 प्लस साइन एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. हा स्क्वेअर जाणार नाही हा, कारण आपण ह्याचा स्क्वेअर, दोन्हीकडे आपण स्क्वेअर काढले. मग ह्याचा स्क्वेअर होता म्हणून आपण ह्याला फक्त कॉस एक्स लिहिलं, पण ह्याचा स्क्वेअर नव्हता म्हणून अंडर रूट 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स. अंडर रूट घालून ठेवला, विषय संपला. आता पुढे फक्त लक्ष द्या, नाही स्क्वेअर रूट नाहीये, स्क्वेअर रूट आपल्याला आणायचं आहे. आता काय करतो पहा, मी फक्त 1 प्लस साइन एक्स, काही करायचं नाही, स्क्वेअर रूट आणायचं आहे आम्हाला, बघू काय करता येईल. आणि इथं काय 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. आता जर समजा मी या 1 प्लस साइन एक्स ला स्क्वेअर केलं, सगळ्याला स्क्वेअर केलं आणि स्क्वेअर रूट लिहिला, तर काय होईल बघा काय होतं. मी हे रब करतो, करण्याची आवश्यकता नाही आता, आपण आता ते केलेलं आहे. आता इथं पहा, समजा मी माझ्याकडे एक्स आहे, समजा माझ्याकडे एक्स आहे, तर मला जर एक्स स्क्वेअर म्हणून लिहायचं आहे तर त्याला मी स्क्वेअर रूट करणार. इट इज सेम. तसंच मी इथं केलंय बघा, 1 प्लस साइन एक्सचा मी स्क्वेअर घेतला आणि त्याला स्क्वेअर रूट लिहिला, ते दोन्ही कॅन्सल होणार आणि आहे तसा 1 प्लस साइन एक्स येणार, म्हणजे मी याचा अर्थ बदलला नाही. आता त्याच्या खाली 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. ओके. आता पुढे काय, दोघांना पण असं तुम्ही करू शकता. 1 प्लस साइन एक्स चा स्क्वेअर आणि खाली 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. लक्ष द्या, फक्त लक्ष द्या, काही करायचं नाही. 2-4च सम करायचे, पण चांगल्या पद्धतीने करायचे. असं संपूर्ण करायसाठी मी ते खोडलं आणि इथं साइन एक्सचा स्क्वेअर. इथंपर्यंत कळलं असेल तुम्हाला. मी ह्या 1 प्लस साइन एक्सचा स्क्वेअर घेतला आणि त्याला स्क्वेअर रूट टाकला, म्हणजे मी व्हॅल्यू नाही बदलली. खाली मला 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स हे मिळालेलंच आहे, ते मी लिहिलं तसंच, 1 प्लस साइन एक्सचा स्क्वेअर आणि 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. आता इथं तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी पण शिकली आणि आता तुम्हाला अल्जिब्राइक आयडेंटिटी पण आली पाहिजे. कशी सांगतो. आता आपल्याला काय मिळालं, अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स. परत लिहितोय, परत सांगतोय, समजून घ्या आणि काय शिकवायचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय ते शिका. हाऊ टू थिंक टू सॉल्व. आता बाळांनो हे पहा, इथं 1 आहे बघा,
इथं काय आहे 1 आहे. मी 1च्या ठिकाणी काय करतो 1 स्क्वेअर लिहितो. ठीक आहे. आता मला सांगा ह्या दोन आयडेंटिटीज ज्या मी वापरणार आहे ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच ए प्लस बी आणि ए प्लस बी बरोबर. आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी आणि एक मिनिट ए प्लस बी आणि ए मायनस बी या आयडेंटिटीज. वरची आयडेंटिटी नाही आहे, वरचं सिंपल आहे. एखादी गोष्टचा वर्ग असेल तर ती 2 वेळा लिहावी. हे काय एवढं काय हे नाही, पण ही आयडेंटिटी आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. हे दोन मी आता अप्लाय करणार आहे. सो इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स स्क्वेअर 1 प्लस साइन एक्स स्क्वेअर म्हणजेच 1 प्लस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स. 1 प्लस साइन एक्स आणि 1 प्लस साइन एक्स डिवाइडेड बाय ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर 1 आहे, बी स्क्वेअर साइन आहे, साइन एक्स आहे, साइन स्क्वेअर एक्स आहे. सो 1 प्लस साइन एक्स आणि 1 मायनस साइन एक्स. बघा मी कसं करतोय आणि हे सम बघा. विचारसरणी कशी लावली ती पण येणार बरोबर. तुम्हाला पुस्तकात बघायला पाहिजे माझं चुकतं की काय नाही. दुसऱ्या मजल्यावरती जायला कसं जाणार, जिना चढून जाणार ना. चालू करा जिना चढायला, पोहोचणार तुम्ही बरोबर. पण विचार कुठल्या मार्गातनं करायचा, कसं करायचं. मला कॉस एक्स आणायचं होतं, मग मी ती आयडेंटिटी वापरली, कॉस एक्सची व्हॅल्यू दिली. मग काय करता येईल, मग नंतर जरा स्किल आहे, प्रॅक्टिस आहे. आता हे तुम्हाला प्रॅक्टिस नाही येणार. आता बघा 1 प्लस साइन एक्स आणि 1 प्लस साइन एक्स कॅन्सल. काय राहिलं बाळांनो 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. झालं. अलग ने RHS इज इक्वल टू RHS. डन. लिहून घ्या. अरे रे बिचारा त्या मुलाला मला ब्लॉक करावं लागलं रे, कारण तो जवळजवळ त्यानं मला आता किती कॉल केले माहितीये सांगतो तुम्हाला. 4 5 6 7 कॉल त्यानं मला कंटिन्युअसली गेली 20 मिनिटं करतोय. म्हणून त्याला नंतर तो मला साधा कॉल पण करायला लागला, म्हणून त्याला मला ब्लॉक करावं लागलं. आय एम व्हेरी सॉरी अक्षय, मला तुला दुखवायचं नाही बाळा, पण एकदा सांगितलं ना मी तुला थांब म्हणून थांबायला पाहिजे. आता कसं होतं तुला सांगतो. आता तू झूम वरती येणार बरोबर, तुला माहितच नाहीये झूम वरती काय काय गोष्टी सांभाळाव्या लागतात. आता इथं तुला टीव्हीवरती मी आता तुम्हाला पाहतोय, फक्त ऐक. आता सगळी मुलं आता काही मुलं आहेत माझ्या बरोबर झूम वरती बरोबर की नाही. ते कधी त्यांना माहित आहेत नियम, तुला अजून नियम माहित नाहीयेत. आणि झूम वरती आपण जे पण करतो ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये 4 जिल्ह्यामध्ये जातं, त्यांना दिसतं. उद्या आणखीन 4 राज्यामध्ये जाणार आहोत आपण. मग तुम्हाला जर ते मॅनरिझम म्हणजे असं काही फार मोठा वर्ड नाही, तो मॅनरिझम म्हणजे कुठल्याही गोष्टीचं एक रूल्स असतात, ते तुला माहित नाहीये. मग आता तुला मी असं झूमचं पाठवू शकत नाही. ठीक आहे. सो डोंट माइंड, आय हॅव ब्लॉक्ड युअर नंबर. तुझा नंबर मी ब्लॉक केलाय थोड्या वेळासाठी, नंतर तुझ्याशी मी बोलेन. आणि उद्यापासून तुझ्यासाठी काय करता येईल ते आपण बघूया. It is working. छान. चलो विल गो फॉर नेक्स्ट सम. ओके. आता 2 सम तुम्हाला सांगितले मी. आता सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो म्हणून बाजूला
ह्या आयडेंटिटीज लिहून ठेवा. ते तुम्हाला सांगितलं ना एक पेपर बनवा म्हणून, त्याच्यावरती कुठल्या कुठल्या हे पहा. a प्लस बी इंटू a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्याच्यानंतर a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2a इंटू बी प्लस बी स्क्वेअर. हे लिहून ठेवा. ओके. त्याच्यानंतर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ह्या आयडेंटिटीज आहेत. आता ही कशी आली आयडेंटिटी? सरळ सरळ तुम्ही काय करायचं, ए मायनस बी आणि ए प्लस बी, ए मायनस बीचा अर्थ काय बाळांनो? 2 वेळा लिहायचं असतं. कारण मगाशी आपण 1 प्लस साइन एक्स ला लिहिलं ना 2 वेळा. 1 प्लस साइन एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर होता, आपण 2 वेळा लिहिलं. तसं इथं हे असं लिहा 2 वेळा, ए मायनस बी आणि ए मायनस बी. आता ह्याचं करा बघू. पहिला याचा गुणाकार करा, ए इंटू ए, नंतर याचा आणि याचा मायनस ए बी, त्याच्यानंतर ह्याचा आणि याचा मायनस ए बी, त्याच्यानंतर ह्याचा आणि याचा प्लस बी स्क्वेअर. सो ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तसंच तुम्हाला याचं पण काढता येईल. ओके. सो दॅट इज हाऊ यू गेट दिस आयडेंटिटीज. तर ह्या आयडेंटिटीज तुम्हाला आता लागणार, म्हणून हे लक्षात ठेवा. आणि एक सांगतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. इथं काय होतं, ए मायनस बी इंटू ए मायनस बी. इथं काय होतं, ए प्लस बी इंटू ए प्लस बी. पण इथं काय आहे, करून बघा. याने याला मल्टिप्लाय करा, ए स्क्वेअर. याने याला मल्टिप्लाय करा, मायनस ए बी. याने याला मल्टिप्लाय करा, प्लस ए बी. याने याला मल्टिप्लाय करा, मायनस बी स्क्वेअर. प्लस मायनस मायनस बी स्क्वेअर. मायनस ए बी प्लस ए बी गेलं, किती आलं? बरोबर आहे. सो वी प्रूव्ड. म्हणून ह्या आयडेंटिटीज लक्षात ठेवायच्या तुम्हाला, आणि हे तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री सॉल्व्ह करताना कुठली लागतील. आता जशी एक लागली तुम्हाला तशी लागणार. यू विल बी नीडिंग these identities. Okay, so write down these identities on your formula paper, जो तुम्ही ट्रिग्नॉमेट्री साठी बनवलेला आहे. चलो नेक्स्ट सम. माझ्या मुलीचे मार्क ह्याच्यामध्येच गेले. तिला 93 पडले 100 पैकी, आणि तिने ट्रिग्नॉमेट्रीचा प्रॉब्लेम नंतर बाजूला ठेवला. म्हटलं मी नंतर करेन, आणि ती वाट बघत बसली. पेपर दुसरा आपले प्रश्न सॉल्व्ह करत 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 आणि ती विसरूनच गेली की मला हा करायचा होता. आणि शी लॉस्ट 4 मार्क्स. नाहीतर 97 पडले असते. बाकी 2-3 कुठे गेले माहित नाही. मला माहित नाही, तिला माहित असेल. पुढचा सम. आता मलाच खरोखर मोबाईलची आवश्यकता आहे. माझाच मोबाईल खराब झाला, दिसत नाही आहेत ते सम्स. कॉम्प्युटर मध्ये काढून ठेवतो, आता मोबाईल मध्ये बरं पडतं म्हणून ठेवलेलं होतं. आता पुढचा सम घ्या आणि हे सॉल्व्ह करा बाळांनो तुम्ही, मी जे करून गेलो ते. आणि आता दुसऱ्या, आता हे आयडेंटिटीचं झालं. आणि एक आता चला, वाव, व्हेरी नाईस सम. असे भरपूर करणार आहे मी, पण तुमची मर्जी. तुम्हाला कुठले कुठले, तुम्हाला जे तुम्हाला येत नाहीत पण सगळे सॉल्व्ह करायला सुरू करा. जे येत नाहीत मी माझ्या पद्धतीने सगळे घेणार, पण तुम्हाला जे येत नाहीत आणखीन पण तुमचे घेईल. जे येत नाहीत ते मला नंतर सांगा. इफ 5 sin theta प्लस 12 cos 5 sin theta माइनस आहे, सॉरी, माइनस 12 cos theta is equal to 0. Find the values of sec theta and cosec theta.
Oh. Find the values of sec theta and cosec theta. ओके. आता बघा, लेट अस टेक सगळ्यात पहिल्यांदा हे. मस्त आहे ना इंग्लिश माझं. लेट अस टेक सगळ्यात पहिल्यांदा हे. वाव. सोपं आहे रे. पाय साइन थिटा. आता हे काय इकडे मायनस आहे, याला इकडे घेऊन जावा. 12 कॉस थिटा. बरोबर. आता हे इकडे आणा आणि हे इकडे घेऊन जा, नंबरला इकडे घेऊन जावा. म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 12 अपॉन 5. मग कशाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला? बघा, बेल वाजली ना म्हणजे टीएमसी वाले आले, बाकी कोणाला यायची आवश्यकता वर नाही. टीएमसी वाले येतात. आता मला जावं लागेल बरं का. 12/5 टेम्परेचर घेऊन जातात. जस्ट बघून येतो मी. जस्ट बघून. हे लिहा पहिला, करा आलो मी. yes. मास्क लगा. मास्क कुठं आहे?
सॉरी सॉरी, कंपल्सरी मास्क लावावा लागतो. त्याच्यानंतर ते असं दोन्ही हात सॅनिटाईज करून या म्हणतात, किंवा ते स्वतः आणून तुमच्या हातावरती असं ते अल्कोहोल मारतात. मग ते तुम्ही तुमचे हात सॅनिटाईज करा. मग सॅनिटाईज केल्यानंतर मग ऑक्सिजन पाहतात. हा, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला आणखीन एक सांगतो, म्हणजे आम्हाला जी इन्फॉर्मेशन इथे कळते आणि त्याप्रमाणे ऑक्सिजन जो तो ऑक्सिमीटर आहे, ते तुमच्या तुमच्याकडे जो पण जे कोण डॉक्टर वगैरे असतील किंवा वैद्यकीय सल्लागार असतील ना, त्यांना विचारा. ऑक्सिमीटर जर तुम्ही घरी आणून ठेवला तर फार महत्वाचं आहे. ऑक्सिजन लेवल 90च्या खाली गेली तर कन्सर्न असतो, म्हणजे इन्व्हेस्टिगेट करावं लागतं, असं काहीतरी ते आहे. तर पहा एकदा, ते ऑक्सिमीटर म्हणून असतं, आणि मी माझ्याकडे पण ते आहे, तुम्हाला दाखवेन ती नेक्स्ट वगैरे लेक्चरला. इंटरनेटवरती तुम्ही जर टाईप केलं तर तुम्हाला मिळेल, आणि स्वस्तात मिळतं, असं काही फार महाग नाही, पण आहे. नाहीतरी ते एक 1600, 1700, 1500 असं रुपयाचं आहे. असं बोटात असं क्लॅम करून ठेवलं की तुम्हाला ते ऑक्सिजन लेवल दाखवतं, पल्स रेट पण दाखवतं. आता त्यांनी आमच्या सगळ्यांचं फॅमिलीतलं ते ऑक्सिमीटरवरनं त्यांनी त्या ऑक्सिजनच्या लेवल्स घेतल्या, त्याच्यानंतर टेम्परेचर आमच्या सगळ्यांचे चेक केले, आणि त्याच्यानंतर आणखीन काय, टेम्परेचर चेक करतात, आणि हे बस एवढं करतात. आणि पहिल्यांदा आल्या आल्या त्या आमच्या हातावरती हे मारतात, सॅनिटायझर. का? कारण त्यांच्याकडं ते आपण स्वतः ते, आता सगळ्यांच्याकडे ऑक्सिमीटर नाहीये, तर ते घेऊन जातात. तर त्या ऑक्सिमीटर मध्ये बोट घालायसाठी पण सॅनिटाईज करायचं, मग नंतर काढल्यानंतर पण सॅनिटाईज करायचं, मग घरात आल्यानंतर साबणाने हात धुवायचं, मग तोंडावरचा मास्क काढून तो कुठेतरी व्यवस्थित लटकवून ठेवायचं, मग तोंड स्वच्छ धुवायचं. फार म्हणजे वी हॅव टू टेक लॉट ऑफ प्रिकॉशन्स आणि वी कॅन अवॉइड दिस, नॉट ऑड दिस. आता बघा काय व्हॅल्यू मिळणार तुम्हाला. टॅन थिटाची व्हॅल्यू काय मिळाली? 12/5. नाउ व्हॉट यू हॅव टू फाइंड आउट? सेक थिटा आणि कॉसेक थिटा. आता बघा, अहो सर, साइन थिटा अपॉन कॉस थिटा 12/5 म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू 12 आणि कॉस थिटा इज इक्वल टू 5. कशावरून? चुकीची विचारसरणी, तिकडे जायचं नाही. आता आपल्याला काय काय माहितीये? आपल्याला आयडेंटिटी माहित आहे, 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. दुसरी आयडेंटिटी, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. स्टार्ट थिंकिंग इन दिस अँगल. मग आता घाला, कोसेक थिटा काढायसाठी काय करायचं तुम्हाला? 1 प्लस 12/5 ब्रॅकेट स्क्वेअर
इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. झालं, सेक थिटा तुम्हाला मिळून जाईल आता. म्हणजे 1 प्लस बारंबार 44 5 स्क्वेअर 25 बरोबर सेक स्क्वेअर थिटा. मग आता इथे एलसीएम काढायला पाहिजे. वेदाश्री 25 गुणिले 1 अपॉन 25 गुणिले 1. मी मराठी आणि इंग्लिश काय मस्त बोलतोय आजकाल, दोन्ही एकदम. 144 भागिले 25 बरोबर सेक स्क्वेअर थिटा. आता 25 आलं की नाही, तर करा वरती ऍड. 25 प्लस 144 इज इक्वल टू 25 बरोबर सेक स्क्वेअर थिटा. इथं बघा, नाहीतर सेक थिटा चुकून लिहाल सगळंच, मग वाट लागणार तुमची. किती मस्त मराठी वाट लागणार. This is the answer we got, right? Mom, 25 plus 144, how much? 1 7. नाही, मी चुकतो, मला येत नाही, माझं गणित बरोबर नाहीये. मी प्रिकॉशन घेणार. 5 आणि 4 9. बघा, 1 6 4 आणि 2 6 1 6 9. चुकलं नाही, मग मुद्दाम केलं होतं. हेच तुम्हाला करून दाखवायसाठी की आपण चुकतो आणि वी शुड करेक्ट इट. जिथं चुकतो तिथं चुकतो म्हणून सांगितलं बरं का मी. उगाच नाही तर सर म्हणणार सरांनी एवढी बेरीज येत नाही का आणि आम्हाला शिकवतात, हो की नाही. इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट बोथ द साइड. आणि तुम्हाला मी सूचना, एक चांगली गोष्ट सांगणार आहे, एक मस्त मजेची गोष्ट. अरे 12:56 झाले, पण आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. उद्या सांगेन, उद्या किंवा नेक्स्ट लेक्चर. सेक थिटा 169/25. आता 13चा वर्ग आहे का पहा. मला येत नाही, मी असं बघतो. बरोबर. So 13/5, I got the answer of sec theta. अशाच पद्धतीनं cot square theta plus 1 is equal to cosec square theta हे वापरून cosec theta ची व्हॅल्यू काढा. कळलं का विचार कसा करायचा, प्रश्न कसे सोडवायचे, आयडेंटिटी माहित पाहिजे तरच हे होणार, नाहीतर प्रॉब्लेम होतो. म्हणून बाळांनो, सगळ्यात पहिल्यांदा त्रिगो करायसाठी मी तुम्हाला दाखवलं काय काय लागतं. नाही येणार कसं सर, मला त्रिगो फार अवघड जातो असे भरपूर मुलं म्हणतात. पण आता तुम्हाला कोणालाच अवघड जाणार नाही, त्याची गॅरंटी मी देतो. पण तुम्ही जर सांगितलेलं औषध घेतलं नाही तर आजार जात नाही, प्रिकॉशन्स घेतल्या नाही तर आजार जात नाही, बरोबर की नाही. तसंच असतं. टिग्नॉमेट्री मला येत नाही, याचा जो आजार आहे तो जाणार नाही जर काळजी घेतली नाही तर. काळजी काय, सगळ्या आयडेंटिटीज अशा राईटला लिहू. 11:30 वाजता आल्यानंतर उद्यापासून मी ते करणार आहे. हा सोमवारी जरी सायन्स जरी असला तरी तुम्हाला थोडंफार ॲम्युनिशन मी असं कुठलंही देऊ शकतो. असं काही नाही की सायन्स म्हणजे सायन्सच पाहिजे. 11:30 वाजता बसलं की आयडेंटिटीज पटपट पटपट पट लिहायच्या. आता तुम्हाला आज आणखीन एक मी सांगितलं, कुठलं सांगितलं हे पहा. ए प्लस बी स्क्वेअर, ए प्लस बी, ए मायनस बी हे सांगितलं. त्याच्यानंतर आय थिंक त्या आयडेंटिटी रब केल्या का मी, हो ठीक आहे. तर ह्या ज्या आयडेंटिटी आहेत, जसं आता इथं तुम्हाला मी सांगितलं हे, दिस यू मस्ट डू ॲट एनी कॉस्ट. आपल्याकडे 2 मिनिटं आहेत अजून. हे 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 जे आहे ना, हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि मगाशी आपण जे लिहिलं ह्या आयडेंटिटीज हे तर माहितीच आहे तुम्हाला. and then only you will be able to solve. आणि ते sin theta is equal to 1 upon cosec theta, sec theta is equal to 1 upon cos theta, ते पण माहित पाहिजे. So do that. And now today is Friday, right? Oh, Friday. काय कळत नाही घरामध्ये, कारण प्रत्येक दिवस रविवारच आहे ना. हो, घरीच आहोत, काम नाही, उद्योग नाही, काय नाही.
उद्योग सगळे आमचे बंद आहेत. ऑनलाईन क्लासेस चालू असतात तेवढंच. आणि आपण 2 मिनिटं गप्पा मारू आता. हे झालं ना लिहून तुमचं? पण ते कोसेक कॉस थिटा काढा तुम्ही. हा जो कॉस थिटा आहे ना, हे तुमचं तुम्ही काढा. सांगितलं आता कसं काढायचं. आणि बाळांनो, तुम्हाला स्क्वेअर वर्ग यायला पाहिजेत. आता 169च्या ठिकाणी 144 आलं असतं किंवा 256 आलं. माहित पाहिजे. मला पण काही जास्त काही वर्ग माहित नाहीत, पण मी असं काहीतरी बुद्धी लावतो. जवळ काहीतरी कोण, आता 556 असेल समजा, नंबर आहे धरून चला. जवळचा वर्ग कुठला आहे? 725 च्या वरती 25 आहे. बघा 24चा येतो का? एक्झाम्पल सांगतोय. मला माहित नाही 456 का 556 कोणाचा वर्ग आहे काय. आय डोंट नो. वर जावा, खाली जा, पहा. आता इथं 169 आहे. मला माहित होतं बारंबार 44 आहे. मराठी शिकलो मी. बारंबार 44 आहे असं व्हायचं. आणि मग 144च्या जवळ आहे 169. लेट अस सी 13 करून, कारण ते असे तुम्हाला मोठ्या व्हॅल्यूज देतील ना, सो दे विल गिव्ह यू परफेक्ट स्क्वेअर्स. सो डोंट वरी. बाय. Until we meet tomorrow. मेरे नाम की कोई सड़क हो. याची काही स्टोअर करायची आवश्यकता नाही. चलो स्टॉप.